11ला गेल्याच्या नंतर 5ला आपल्याला 200 रुपये भेटतात. इथं कॉलेजच्या मुली कोण आहे? आम्ही. तुम्ही आहे. काय चालू एज्युकेशन? माझे एम.कॉम चालू आहे. एम.कॉम. तुमचं? BSc केली. बघा आपण पहिल्या वर्गापासून 12वी शिकतो, एम.कॉम करतो, BA BEd जे काय करतो एक नोकरीच्या अपेक्षेनं करतो. पण आपल्याला अपेक्षेच राहते पण नोकरी लागत नाही, म्हणजे आपल्याला एक रोजगार भेटत नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना? ठीक आहे. आता आपली गोष्ट सांगतो. आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण एक महिला प्रशिक्षण घेणार आहे ट्रस्टच्या माध्यमातून. आणि महिला प्रशिक्षण घेण्याचा आमचा ऑब्जेक्टिव्ह जे दृष्टिकोन असतात की महिलांना काहीतरी रोजगार भेटावा. आज तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. आज त्या टीचरने शिलाईचं काम केलेलं आहे. त्यांना ब्लाऊज शिवता येते, ड्रेस शिवता येते, त्यांना हर एक प्रकारचे डिझाईनचे प्रकार शिवता येतात. त्यांनी घर बसल्या 1-2 ब्लाऊज शिवले, 2-3 ब्लाऊज शिवले. तुम्हाला ब्लाऊजची शिलाई माहीत आहे काय आहे ते? 200-300 रुपये असतात ना. रोजची 3 ब्लाऊज शिवले आपण कम से कम 500 रुपये रोज पकडू त्यांच्याला. 2 ते 3 घंट्यात. 2 तर घंटे लागणारच नाही, कमीच लागतात. पण एवढ्या 2 घंट्यामध्ये त्यांनी आपल्याला 500 रुपये कमवतात. आता मी शेतीचं उदाहरण दिलं तुम्हाला. आपण शेतात गेल्यावर आपण किती कमवतो? 200 रुपये. त्याने घर बसल्या किती कमवायला आले? 500 रुपये. आपण मुली आपण एवढे एज्युकेशन घेतो, पण आपण एज्युकेशनच घेत राहतो, पण नोकरीची काही 2 पैसे इन्कमचे आपल्याकडे सोर्स राहतात का? नाही राहत. फक्त आपलं शिक्षण चालू राहते, सोर्स चालू राहत नाही. म्हणजे माझं सांगण्याचा दृष्टिकोन आपण शिक्षण घेता घेता 2 पैसे इन्कम करावे. आणि जे महिला शेताला जातात, तुम्ही 200 रुपये रोज कमवतात, आपण एवढ्या मेहनत करून 200 रुपये आपल्याला भेटते. पण हे जर सिलाई मशीनचं तुम्ही काम केलं, तुम्हाला शिलाई मशीनचा ब्लाऊज शिवता आलं, ड्रेस शिवता आलं, तुम्हाला अनेक प्रकारचे डिझाईनचे प्रकार शिवता आले, तर तुम्ही 500 रुपये घर बसल्या कमावले ना. आता तुम्हीच मला सांगा की हे शिक्षण घेणे योग्य राहील की ते आपलं पहिलं काम चांगलं राहील? तुमचा मुद्दा लक्षात आला? शिक्षण घेणे योग्य राहील. की शिलाई मशीनचे जे आम्ही क्लासेस घ्यायला लागलो, की माझा बोलण्याचा दृष्टिकोन की तुम्ही हे शिलाईचे क्लास करा आणि तुम्हालाही 2 पैसे सोर्स ऑफ इन्कमचे तयार करायच्यामध्ये. आलं तुमच्या मुद्दा लक्षात? मी तुमच्याच भाषेत सांगितलं बघा. त्याच्यानंतर बघा, शिलाईचा क्लास झाल्याच्या नंतर मी तुम्हाला अशा प्रकारचं ऑनलाईनचं प्रमाणपत्र इश्यू करणार आहे. आणि या प्रमाणपत्राचे लाभ असे असतात, सांगण्याचे एक दृष्टिकोन म्हणजे तुम्हाला उदाहरण, आपण क्लास कंप्लीट केला, 40 दिवसाचा क्लास कंप्लीट होऊन जाईल तुमच्या याच्यामध्ये. 40 दिवसाचा क्लास कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्ही हे ऑनलाईन प्रमाणपत्र इश्यू करू. उदाहरणार्थ एखाद्या पंचायत समितीला ॲप्लिकेशन निघाले, पंचायत समितीला एक निधी आली समजा गव्हर्नमेंटची, की जे काही बेरोजगार महिला असतात, शिलाई काम करून आहे, त्यांच्याकडे असे शिलाई मशीनचं ऑनलाईन प्रमाणपत्र आहे की आपण पंचायत समितीला जर अर्ज दिला तर शासनाकडून तुम्हाला ते एक निधी म्हणून तुम्हाला मशीनचा लाभ भेटते, शिलाई मशीनचा. हे आपल्याला अर्ज लावावा लागते, हे मुद्दा लक्षात राहू द्या. पण राहील किंवा प्रमाणपत्र घेऊन अर्ज लावला असं होणार नाही. त्याचं GST बिल पण याच्यामध्ये अटॅच करावं लागते आपल्याला. कारण गव्हर्नमेंटचा रूल कसा आहे की तुम्ही मशीन घेतली का पहिले दाखवा, त्याच्यानंतरच तुम्ही ते लाभ घ्या. हा मुद्दा तुमच्या लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर हा शिलाई मशीनचा तुमचा पर्सनली लाभ तुम्हाला मिळते. तो तुम्ही जर म्हटलं ठीक आहे बाबा माझा छोटा मोठा उद्योग आहे, मी शिलाईचं काम करतो, मला ब्लाऊज शिवता येते, माझ्याकडे मशीन आहे, काहीतरी उद्योग चालते, शासनाकडून काहीतरी मदत म्हणून मला लोन घ्यायचं आहे, तर प्रत्येक बँकेमार्फत मिळेल तुम्हाला. एक MSME डिपार्टमेंट आहे जिल्हा उद्योग भवनला, तुम्हाला तिथूनही महिलांसाठी लोन इश्यू होते. आज बघा, आपण शिक्षण घ्यायला लागलो, शिक्षण घेतल्याच्या नंतर आपल्याला ब्लाऊज ड्रेस जमायला, त्याच्यानंतर आपल्याला एक रोजगार भेटायला, 2 पैसे आपल्याला कमवण्याची संधी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा प्रमाणपत्र मिळालं, त्याच्यामध्ये तुम्हाला शासकीय लाभ मिळाला आले. आता तुम्हीच बोला की हे शिक्षण घेणे योग्य राहील का योग्य? रिटर्न प्रश्न केला मी तुम्हाला. योग्यच राहील ना? ठीक आहे, व्हिडिओ लॉक करा.